सिल्लोड तालुक्यातील बारंगवाडी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची दोन्ही साईडची संरक्षण भिंत वाहून गेल्याने बंधारा धोक्यात आला असून बंधारा परिसरातील शेतकऱ्यांनीही बंधारा दुरुस्त आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे। सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार आणि बोरगाववाडी गावाजवळील गट नंबर 13 आणि 14 लगतच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दोनही साईडची भिंत 15 आणि 16 सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। बोरगाव बाजार आणि वाडी शिवारात नदी पात्राने वळण घेतल्यामुळे गट नंबर 13 आणि 14 मधील समाधान चव्हाण, रत्नाकर चव्हाण, दत्ता चव्हाण, गणेश चव्हाण या सर्व शेतकऱ्यांची जवळपास 1 एकर शेती पूर्णपणे वाहून गेली आहे। तसेच गट नंबर 31 सुभाष लोखंडे आणि नंदू चौधरी, गट नंबर 25-31 अशोक उमरिया, गट नंबर 17 आशाबाई चव्हाण, गट नंबर 11 मधील रावसाहेब भाले, गट नंबर 9 मधील या शेतकऱ्यांच्या शेतातून पूर्णा नदी पात्र वळवल्यामुळे आता पुराचे पाणी गेल्यानं जमीन पिकांसह रखडून गेली आहे। महसूल आणि जलसंधारण विभागानं या पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आणि कोल्हापूरवरील बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, त्यासोबतच पिकांच्या नुकसान भरपाईसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उपसरपंच दत्ता चव्हाण, रत्नाकर चव्हाण, सुभाष लोखंडे, पोपटराव चव्हाण, नंदू चौधरी, अशोक उमरिया, आशाबाई चव्हाण, पोपट भाले यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार सर्व प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी, मंत्री महोदयांना माझा नमस्कार। आम्ही राहणार बोरगाव बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून हे आमचं दुःख व्यक्त करत आहोत। बोरगाव बाजार गट नंबर 14 मध्ये आमचं या ठिकाणी क्षेत्र आहे। तर एकूण 7 जणांचं हे क्षेत्र आहे। त्यामध्ये हा जो कोल्हापुरी बंधारा आहे तर हा पूर्णपणे खचून गेलेला आहे। मग खचून गेला असताना या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारची ये-जा करण्यासाठी सोय नाही। त्याचप्रमाणे आमच्या पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे, अतोनात झालेलं आहे। मग यामुळे आम्ही पाहावं तरी कोणाकडे, आजपर्यंत देखील आमच्याकडे कोणी काही दखल घेतली नाही। कोणताही शासकीय कर्मचारी आमच्याकडे आला नाही आणि काही विचारलं नाही। आता आमचे जे काही सहकारी आहे म्हणजे सरकती जे आहे त्यामध्ये त्यांनी 5 लाख रुपये खर्च करून आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी सोबत आमच्या ते शेती करतात, परंतु त्यांची स्वतःची जमीन नसल्या कारणाने सगळी जमीन त्यांनी स्वतः कसलेली आहे आणि या पिकाचं नुकसान सगळं झालेलं आहे। या पूर्ण 14 नंबर गटामध्ये गुलाबसिंग जयवंतराव चव्हाण हे कैलासवासी आहे। त्याचप्रमाणे पोपटराव जयवंतराव चव्हाण, दौलतराव जयवंतराव चव्हाण, त्याचप्रमाणे प्रल्हादराव जयवंतराव चव्हाण यांनी सगळी जी काही जमीन त्यांची घेतलेली आहे। त्याचप्रमाणे धनसिंग जयवंतराव चव्हाण, रतनसिंग जयवंतराव चव्हाण, नंदकुमार जयवंतराव चव्हाण अशा या संपूर्ण 7 जणांचा हा खटला आहे। तर यामध्ये आम्ही मोठ्या काबाड कष्टाने हे सगळं करत असतो, शेती करत असतो, परंतु या अतिवृष्टीमुळे बरंचसं आमचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मग आमची शासनाकडे एकच मागणी आहे की या ठिकाणी आम्हाला कोल्हापुरी बंधाऱ्यातून आमच्या शेतामध्ये यावं, एवढी आम्हाला सोय त्या ठिकाणी करून द्यावी। त्याचप्रमाणे जे काही नुकसान आमच्या सोबत्याचं झालेलं आहे, सरकत्याचं झालेलं आहे, त्याला थोडाफार हातभार लावावा ही नम्र विनंती। त्याचप्रमाणे जे काही रब्बीचं आम्ही पीक घेणार होतो तर या ठिकाणी ही संपूर्ण विहीर खचायला आलेली आहे। कुठेच आम्ही त्या ठिकाणी रब्बीचं पीक घेऊ शकत नाही, खरीपाचं देखील आम्ही पीक त्या ठिकाणी घेऊ शकत नाही। ही आमची खूप मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे प्रशासनाला खूप अशी विनंती, या ठिकाणी आमचा जो शेतकरी आमचे सरकती त्या ठिकाणी थोडेसे बोलू शकतात। पाणी याच्या अगोदर 1 दिवस पहिले पाणी आला, पाणी उतरून गेला, पूर उतरून गेला। त्याच्यानंतर मी घरी जाऊन जेवण करून शेतात आलो, अचानक भयानक पाणी नदीला आलं आणि मी 2 दिवस इथे उपाशी राहिलो। मग मालक लोकांना फोन केला, ते बिचारे कडकडीची धावपळ करून तुम्ही आले, इकडून तिकडून
जिकून रस्ता भेटला तिकून आले. मला त्यांना गावात नेलं आणि मग जेवण खावण सगळं भरपूर झालं. त्या हिशोबानं हे जे आम्ही सरकतीनं जमीन करतो, आपल्याला जमीन जुमला नाही आहे, बातेदारी हे बात असं त्या हिशोबानं आपण क्षेत्र करतोय. तर हे नुकसान झाली, सगळी भीड घसरायला आली, हे सगळं क्षेत्र व्हावं लागलं, येणं जाणं बंद झालं. थोडं 2 दिवस पासून उपाशी, त्याला चारा नाही काही नाही, असं काम आमचं झालं. तर शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावे, आमची हीच कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा विनंती आहे प्रशासनाला की जे काही आमच्या योजना असतील तर त्या आमच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी राबाव्यात आणि अशा प्रकारचे जे कोल्हापुरी बांधारे आहे तर त्यांनी व्यवस्थित करून